मित्र नमस्कार. आज आपण आलेलो आहोत अमरावतीला. अमरावतीचा एक शेतकरी आहेत विनोद देशमुख म्हणून. तर त्यांचा हा संत्र्याचा बाग आहे. जवळपास त्यांचे 10 एकरमध्ये झाडाची लागवड केलेली आहे. आणि मागच्या वेळी त्यांनी हा प्लॉट 38 लाख रुपयाला दिला होता. आणि ह्या वर्षी तर पूर्ण बाग बहरला आहे. आपण बघू शकतो की पूर्ण झुमक्यामध्ये फळं लागलेले आहेत. आणि हा बाग त्यांनी 61 लाख रुपयाने ह्या वर्षी दिलेला आहे. हे बघा, आपण बघू शकतो पूर्ण SCT वैदिक वापरतायत मागच्या 3 वर्षापासून. आणि माल जर पाहिला सगळ्या झाडावर तर पूर्ण झुमक्यामध्ये लागलेला आहे. मागच्या वर्षी 38 लाख रुपये झाले, नवीनच वापर सुरू केला होता. आणि ह्या वर्षी तोच बाग 10 एकरचा 61 लाख रुपयाला व्यापाऱ्याने मागितलेला आहे. बघा, बघू शकता आपण. सगळे झाडं जर पाहिले, सगळ्या झाडावर सारखा माल आहे. कोणते जरी हे बघा तिकडे. तरी पण खर्चामुळे लास्टचा बेसल डोस या शेतकऱ्याने दिला नाही. 2 बेसल डोस दिले. आणखीन 1 बेसल डोस दिला असता तर ह्याची आणखीन साईज बरीचशी झाली असते. 2 बेसल डोस देऊनही आपण बघू शकता माल एकदम चकाकी आहे मालावर. आणि वजनदार फळं आहेत. आणि खायला जर बघितलं आपण तर खायला एकदम गोड आणि एकदम चविष्ट. याच्यामध्ये जर आपण ऑइल जर पाहिलं, बघा बघा किती ऑइल आहे याच्यामध्ये. तुम्हाला संत्र्याची मोसंबीची जर क्वालिटी ओळखायची असेल तर तुम्ही ह्या ऑइलवरून ती ओळखू शकता. बघा किती ऑइल आहे याच्यामध्ये. हे बघा, माझा हात पूर्ण ऑइली झाला आहे. हे बघा, अशा पद्धतीचं फळ जर तुम्हाला पिकवायचं असेल तर तुम्हाला SCT वैदिक हा खूप मोठा पर्याय आहे. याच्या माध्यमातून तुम्ही असं सोन्यासारखं पीक पण पिकवू शकता. आणि तुमच्या बागेचे लाखो रुपये तुम्ही करू शकता. फळबागांना खर्च थोडासा करावा लागतो, कारण की खर्च केल्याशिवाय फळबागा पाहिजे तशा पिकत नाहीत. आपण जर हत्ती घेतलाय तर त्याला पोसावर पण लागेल. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर खरंच बागायतीमध्ये पैसे कमवायचे असतील तर थोडं मातीवर काम करा आणि एकदम क्वालिटी माल पिकवा आणि हमखास पैसे करा. धन्यवाद.